स्वप्न बालपण खाऊन टाकतात. जबाबदारी तरुणपण आणि जे शिल्लक असते सगळ्यात शेवटी आजारपण खाऊन टाकते. स्वार्थी लोकच चांगली असतात. त्यांना स्वतःशिवाय दुसऱ्याचं काहीही घेणं देणं नसतं. आणि एक आपण असतो ज्यांना सगळ्या जगाची काळजी असते. खोटं पण किती विचित्र आहे ना. स्वतः बोललं तर चांगलं वाटतं, दुसरे बोलले तर राग येतो. प्रत्येकाला चांगलं समजणं सोडून द्या, कारण लोक आतून तसे नसतात जसे बाहेरून दिसतात. नेहमी आशा जिवंत ठेवा, कारण जे आज तुमच्यावर हसत आहेत तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. इतिहासामध्ये अशी खूप उदाहरणं आहेत. संगत कोणाची आहे याचा नेहमी विचार करा, कारण सफलता नेहमीच चांगल्या विचारांनी मिळते आणि चांगले विचार चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे येतात. कोणालाही तुमचा इतका वेळ देऊ नका की तो तुम्हाला फालतू समजायला लागेल. स्वतःला प्रोत्साहित करण्याची सवय लावा, कारण इथे मनोबल खचणाऱ्यांची कमी नाही. हसण्याची सवय ठेवा, कारण इथे रडायला लावणाऱ्यांची कमी नाही. एकदा मनापासून केलेला प्रयत्न हजारो अपूर्ण प्रयत्नांपेक्षा जास्त प्रभावी असतो. माणूस दुसऱ्याकडून मिळालेली इज्जत आणि आपल्या लोकांकडून मिळालेली बेइज्जती कधीही विसरत नाही.